नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा ऑफिशियल GR म्हणजेच शासन निर्णयसुद्धा जाहीर झालेला आहे. आजचा आपला व्हिडिओ या शासन निर्णयावर असणार आहे. त्याचबरोबर या योजनेतील जे लाभार्थी आहेत, विधवा महिला भगिनी, वृद्धपाकाळ योजनेचे लाभार्थी आणि या योजनेतील इतर लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी सोडता इतर लाभार्थ्यांना जो मे महिन्याचा हप्ता आलेला नाही, या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता कधी जमा होणार आहे ही माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही स्किप करणार नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल अशी आशा करते. चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वाचा शासन निर्णय काय झालेला आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक GR आलेला आहे आणि हा GR अत्यंत महत्त्वाचा आहे. पहा, योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळण्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येक अपडेट जाणून घेणं गरजेचं असतं. शासनाकडून येणारा GR असो, कोणतीही नोटिफिकेशन असो, सूचना असो, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि त्याचसाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगत असते की तुम्हाला ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी एकच गोष्ट करणं आवश्यक आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे वगैरे द्यावे लागत नाहीत. व्हिडिओला लाईक करायला सुद्धा तुम्हाला काही पैसे वगैरे पेड करावे लागत नाहीत. लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबल्याने तुम्हाला ही माहिती लवकर मिळण्यास मदत होते, एवढं मात्र खरं आहे. तर पहा, नवीन GR आलेला आहे. आता या GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा हा GR आहे, म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर लाभार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे ना, म्हणजे गरजेचं नाही किंवा गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत आहे का, हे एकदा विचार करा. कारण हा जरी शासन निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा असला तरी पण संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे दिव्यांग विभागाचा आहे म्हणून स्किप अजिबात करू नका व्हिडिओ आणि पाहायचं बंद करू नका. तर पहा, जो शासन निर्णय झालेला आहे, या शासन निर्णयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. या सूचनांपैकी ज्या महत्त्वाच्या सूचना असणार आहेत त्या आपण पाहूया. तर पहा, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, विशेष सहाय्य योजना यांनी संबंधित तहसीलदारांना विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांबाबत नियमित आढावा घेतील. सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण हे प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून दिव्यांगांच्या योजनेचे लाभ मिळवून देतील. इथपर्यंत माहिती इथं आपल्याला या शासन निर्णयामध्ये मिळालेली आहे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा, नायब तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांकडून 15 जून 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड प्राप्त करण्यासाठी स्वावलंबन पोर्टलवर किंवा पोर्टलान्वये अर्ज सादर करून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीच्या सूचना आहेत. तर UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी 15 जूनपर्यंत UDID कार्ड काढण्यासाठी किंवा या ठिकाणी पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी, अर्ज सादर करण्यासाठी याच्या माध्यमातून सूचना दिलेली आपल्याला पाहण्यास मिळत आहे. आता बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत नसेल. पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांपैकी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही, अशा UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांग बांधवांना शासनाने मुदतवाढ दिलेली आहे 4 महिन्याची. 4 महिन्यांदरम्यान तुम्हाला हे UDID कार्ड काढून घेणं बंधनकारक आहे, अन्यथा तुमचा लाभ बंद केला जाणार आहे. परंतु या 4 महिन्यामध्ये तुम्हाला सुरळीतपणे लाभ देणार आहे सरकार. आणि जर तुम्ही 4 महिन्यामध्ये हे काढलं नाही तर तिथून पुढे मात्र तुमचा लाभ जो आहे तो बंद करण्यात येईल. हा थोडक्यात GRचा सार आहे. आता मागचा GR हा होता, पण हा जो नवीन GR आहे, या GR मध्ये दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचा मुद्दा एक आहे आणि तो म्हणजे या शासन निर्णयातील पहा, जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा असा माहिती देत आहे किंवा त्या मुद्द्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण साध्या भाषेमध्ये समजून घेऊया. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, अशा दिव्यांग लाभार्थ्यांची
गावनिहाय यादी प्रसिद्ध करायची आहे। ही यादी गाव पातळीवर याद्याचं वाचन करून दाखवायचं आहे। हयात नसलेले व बनावट लाभार्थी योजनेतून वगळण्यात येण्यासाठी किंवा फेक लाभार्थी, चुकीचे लाभार्थी, खोटे लाभार्थी योजनेतून बाहेर काढून टाकण्यासाठी शासन स्तरावर मोहीम सुरू झालेली आहे आणि दिव्यांग बांधवांच्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी आता इथं आपल्याला सुरू झालेली पाहण्यास मिळत आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे, सगळ्यात मोठा हा GR आहे। पहा, या अगोदर फक्त घोषणा केल्या जात होत्या, बनावट लाभार्थ्यांना किंवा खोट्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि आता प्रत्यक्ष शासन निर्णयाच्या माध्यमातून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच इतर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अधिक सुलभतेने मिळण्यास काहीच हरकत असणार नाही। तर शासन निर्णयाच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये एकच मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे आणि तो मुद्दा म्हणजे काय आहे, तर बनावट लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू झालेली आहे आणि जे बनावट लाभार्थी आहेत ते नक्कीच योजनेतून बाहेर काढून टाकण्यात येणार आहेत। यामुळे इतर खऱ्या लाभार्थ्यांना फायदा होणार आहे। आता या शासन निर्णयाची इथपर्यंत माहिती तुम्हाला मिळाली असेल। तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी नसाल तर तो म्हणजे कशासाठी, तुमचा मे महिन्याचा रखडलेला हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे यासाठी, बरोबर आहे की नाही। तर पहा, मे महिन्याचा तुमचा जो रखडलेला हप्ता आहे, माझ्या विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना जो मे महिन्याचा 1,500चा रखडलेला हप्ता आहे हा साधारणपणे 25 मेच्या नंतर वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे। 25 मे च्या आसपास पोर्टलवरती आपल्याला नोटिफिकेशन पडण्याची माहिती आता सत्यस्थितीला मिळत आहे। नोटिफिकेशन पडण्या अगोदर GR येणं गरजेचं आहे। त्यामुळे 25 तारखेच्या आसपास शासन निर्णय येईल आणि 29 किंवा 30 तारखेला हे वितरण सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पाहू आता हा रखडलेला हप्ता 29-30 तारखेला तरी मिळतो की नाही आणि जर हप्ता अगोदर मिळाला, त्या संदर्भात कोणतंही नोटिफिकेशन आली, GR आला, निधी मंजूर झाला की तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। धन्यवाद।